नमस्कार मित्रांनो, मी आहे इल्या. पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत करत आहे बिंदास जगा. तर आज आपण जाणून घेणार आहोत की म्हाडाचं स्वतःचं घर कसं घ्यायचं असतं, काय प्रोसेस आहे, किती लोन होतं, असं सर्व काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तर फर्स्ट थिंग आहे की मी तुम्हाला सांगू इच्छिते आम्ही कुठे घेतलं आहे. तर डोंबिवली ईस्ट म्हाडा खोनीगाव, म्हणजे खोनीगाव या साईडला आहे आणि जस्ट हायवेलाच तुम्हाला खूप साऱ्या म्हाडाच्या बिल्डिंग्स दिसून जाते. तर ते पलावाच्या थोडंसं पुढे आहे डोंबिवली ईस्टला. तर आम्ही हे विदाऊट लॉटरीवाला घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला जाऊन एक फॉर्म भरायचा आहे तिथे, ज्याच्या नावाने तुम्ही घेणार आहात. म्हणजे जसं आई असेल तर आईच्या नावाने, पप्पा असेल तर पप्पाच्या नावाने, भाऊ असेल तर भावाच्या नावाने. बट तुम्ही बहिणीच्या नावाने नाही घेऊ शकत. जर बहीण लग्न झाली असेल तर ती आणि तिचा नवरा घेऊ शकतो, कारण मी हे सांगेल तुम्हाला पुढे. तर मग सध्या मी सांगू इच्छिते की माझ्या वडिलाच्या नावावर ऑलरेडी एक लोन सेटल होतं 5-6 वर्षापूर्वी. तर त्यामुळे त्यांच्या नावावर लोन झालं नाही आहे. तर म्हणून आम्ही माझ्या आईच्या आणि भावाच्या नावावर आम्ही लोन केलं. बिकॉज तेवढं सॅलरी क्रायटेरिया हवं आहे, किती लाखाचं लोन करणार त्यासाठीचं. तर मग फर्स्ट थिंग मी सांगते तुम्हाला की तुम्हाला फॉर्म फिल करणार तुम्ही म्हाडाचा. तर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं डोमासाईल आणि ITR फाईल लागते, तुमचं एक कॅन्सल चेक लागतो आणि समथिंग अमाऊंट असते ती पे करावी लागते तुम्हाला. तर आम्ही ऑलरेडी 5000 पे केलं होतं 1 year आधी. तर ते आमचं ऑलरेडी होतं मे बी, त्यामुळे आम्हाला काहीतरी 626 समथिंग पे करावे लागले एक्स्ट्रा. ते पहिलेचे नाही पे करावे लागले, म्हणजे जे पूर्ण 5000 पे करावं लागतात ते. तर हे 626 पे केले आम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड ज्यांच्या नावाने घेणार आहात. समजा आता मी माझंच उदाहरण देते तुम्हाला. माझ्या आईच्या आणि भावाच्या नावाने घेतलेलं आहे. म्हणजे भाऊ माझा ॲप्लिकंट आहे आणि आई माझी को ॲप्लिकंट आहे. तर त्यांच्या दोघांचंही आधार कार्ड, पॅन कार्ड, फुल बॅक दोन्ही साईडचं, आणि जो ॲप्लिकंट आहे त्याचं सर्व मेन डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला. त्याचं बँक स्टेटमेंट, त्याचा ITR फाईल, त्याचा डोमासाईल आणि त्याचा कॅन्सल चेक. तर हे सगळं तुम्हाला म्हाडाला द्यायचं आहे सुरुवातीला. तर ते पूर्ण फॉर्म फिलअप करून घेतात. तर जी रूमची प्राईस आहे ती समथिंग काहीतरी 20.5 लाख रुपये आहे. आणि मोदींनी जी योजना काढलेली आहे, PMS काहीतरी आहे, आय डोंट नो. तर त्या योजनेसंदर्भात 2 ते 2.5 लाख तुमचे मायनस होऊन तुम्हाला ती रूम 17,68,000 समथिंगला पडते. तर मग ही रूम घेताना 17,68,000 आहे. तुम्हाला त्याचे 10% पे करावे लागतात, म्हणजे 1,76,000. तर हे तुम्हाला म्हणजे काही दिवसातच कालावधी दिला जातो, 15 ते 20 दिवसाचा. त्या टायमामध्ये तुम्हाला ही पहिली 10%ची अमाऊंट पे करायची आहे. त्याच्या आधी काय होतं, एक मिनिट, 1,76,000 तुम्हाला पे करायचे आहेत. पहिले 10%. हां, आठवलं मला जे सांगायचं होतं ते. जर तुम्हाला 7व्या फ्लोअरपर्यंत जर रूम घ्यायची असेल तर तेवढीच अमाऊंट राहणार, 17,68,000. आणि जर तुम्ही त्याच्यावरच्या 7व्या फ्लोअरच्या वरच्याच घेत असाल तर अमाऊंट वेगळी आहे. ती मला माहीत नाही आहे. मी तुम्हाला एक नंबर तर अमाऊंट वेगळी आहे. मला माहीत नाही आहे काय अमाऊंट आहे, पण ज्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे, रागिनी मॅडम म्हणून, त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आणि तुम्ही तिकडे साईटला व्हिजिटही करू शकता. त्याची पण लिंक असेल तर ती पाहिजे असेल तर तेही मी तुम्हाला टाकून देईल. तर तुम्हाला पहिले 10% अमाऊंट पे करायची आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जास्त अमाऊंट आहे तर तुम्ही जास्त पण पे करू शकता. आणि उरलेलं अमाऊंटचं तुम्हाला लोन करायचं आहे. म्हणजे 1,76,000 पे केल्यानंतर जी काही अमाऊंट उरेल तुमची ती लोन करायची आहे. तर आमच्याकडे अमाऊंट होतं, त्यामुळे काहीतरी 92,000 समथिंग अमाऊंट आहे. ती आम्ही पे केली होती एक्स्ट्राची, नॉट एक्स्ट्राची, म्हणजे डाऊन पेमेंटसोबत आम्ही ते पे केलं होतं. ते नेसेसरी नाही आहे. तुम्ही जर तुमच्याकडे पैसे नसतील, म्हणजे पैशाचा थोडासा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही पूर्ण लोन करू शकता आणि फक्त 10% अमाऊंट पे करू शकता. आणि तर मग आम्ही 15 लाखाचं लोन केलं होतं. आणि एवढं चांगलं मी म्हणेल की आहे सर्विस म्हाडाचे जे काम करतात त्यांनी स्वतः, त्यांच्याकडे खूप फायनान्सवाले आहेत, बँक्सवाले आहेत. ते तुमचे पूर्ण फाईल त्यांना देऊन टाकतात आणि ते सगळं पूर्ण चेक करतात. आणि जिथून लोन होईल ते तुम्हाला स्वतः कॉल करतात बँकवाले, की तुम्ही त्यांना कॉल करू शकता की बाबा काय आहे पुढचं, म्हणजे काय चाललं आहे, किती वेळ लागेल, नॉल या सगळ्यासाठी. तर आपण पाहिलं की लोन, ते लोक लोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात. तुम्हाला स्वतः कुठल्याही बँकेत धावपळ करायची बिलकुल गरज नाही आहे. त्यांच्याकडे एक दुसरं रूम्स आहेत, तिथे बसलेले असतात लोक लोनसाठीचे. तर आमचं पण तिथूनच झालं होतं. आणि जी तुमची ITR फाईल लागते तीसुद्धा ते लोकच काढून देतात. त्यामुळे अजून तुम्हाला दुसरीकडे एक्स्ट्रा पैसे घालवायची गरज लागणार नाही. लास्ट इयर माझ्या वडिलांच्या नावावर आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा आम्ही केलं होतं. तर आमचे फुकट
7 ते 8 हजार रुपये ITR फाईलला गेले. तर मी तुम्हाला सांगेल की कुठूनही बाहेरून काढू नका, म्हाडाच्या इथूनच काढा. आमचे तिथे फक्त 2000 गेलेत, तर तुम्ही तिथून काढून घेऊ शकता. आणि जे तुमचं डॉक्युमेंट्स आहेत, डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहेत, हे सुद्धा एक कोपरखेरण्याला एक शॉप आहे, त्यांचा पण वाटलं तर नंबर मी देऊन टाकेल. 700 रुपयामध्ये तुमचं दोन्ही डॉक्युमेंट निघून जाईल. जर तुम्हाला ऑनलाईन काढता येत असेल तर बेटर आहे, तुम्ही ऑनलाईन स्वतः काढू शकता. तर ते 10% अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला लोनची प्रोसिजर स्टार्ट करायची आहे. लोन पुढचं तुम्हाला कालावधी एक महिन्याचा आहे समथिंग. त्याच्यामध्ये तुमचं लोन व्हायला पाहिजे आणि बँकमध्ये ते जे लोन होणार ते तुम्ही म्हाडाला, म्हणजे ऑब्व्हियसली बँक म्हाडाला ट्रान्सफर करणार ती अमाऊंट, डिरेक्टली तुमच्या अकाउंटला येणार नाही. तर आमचं लोन हे बंधन बँकेतून झालं होतं. तर वेगवेगळ्या बँका आहेत, तिथं फायनान्स आहे. आम्हाला एका फायनान्सने पण बोललं होतं, पण मी फायनान्स चूज नाही केलं बिकॉज फायनान्सवाले खूप इंटरेस्ट लावतात कम्पेअर टू बँक. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की फायनान्सकडे न वळता तुम्ही बँकमधूनच घ्या आणि जेवढं कमी इयर्सचं लोन घ्याल हे तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल. बट जर सॅलरी चांगली असेल तरच तुम्ही हे करा, नाहीतर उगाच आपली 20,000 25,000 सॅलरी आहे आणि त्यात तुम्ही 10 वर्षाचं लोन घेऊन दर महिन्याला 18-20,000 भरणं, तर हे बिलकुल थिंकिंग चांगलं नाही आहे, बेटर नाही आहे असं म्हणेल मी. तर तुम्ही असा विचार करू शकता. तर आता पुढचं सांगेल मी तुम्हाला. ते लोन तुमचं फायनान्स झालं, तुम्हाला बँकेने लोन ट्रान्सफर केलं, बँकची पण वेगळी प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये बँकमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, जे सगळे डॉक्युमेंट तुम्ही म्हाडाला दिले आहेत ते सगळे डॉक्युमेंट त्यांना द्यायचे आहेत. प्रत्येक जेवढे तुम्ही डॉक्युमेंट काढाल प्रत्येकाची मी ॲटलिस्ट म्हणेल 5 सेट काढून ठेवा. बिकॉज नंतर खूप 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 प्रोसिजर्स आहेत. हे गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की किती टाईम लागतं ह्या सगळ्याला. आम्ही गुढीपाडव्याला यावर्षीच्या बुक केलं होतं. मार्च, एप्रिल, मे 3 महिने पूर्ण गेलेत आणि 9 जूनला आम्हाला चावी भेटली होती. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की खूप प्रोसिजर असते, त्यामुळं लवकर लक्षात राहत नाहीत गोष्टी आपल्याला. तर सगळं तुम्ही ऑलरेडी जेव्हा काढाल तेव्हा एकसाथच सेट काढून ठेवा. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला बँकमध्ये जर तुम्ही दोघांच्या नावाने लोन होत असेल, जॉईंट लोन, तर तुम्हाला दोन्ही पर्सन्सचे बँक स्टेटमेंट लागणार 1 इयरचे आणि त्यांचं 6 महिन्याचं आणि 3 महिन्याचं पेमेंट स्लिप लागेल. ॲटलिस्ट मॅक्स टू मॅक्स 6 महिन्याचं तुम्ही रेडी ठेवा तुमच्याकडे. ते सगळं म्हणजे जेवढे तुमचे डॉक्युमेंट लवकर रेडी असतील तेवढं तुमचं प्रोसिजर फास्ट होईल आणि लवकर होईल. याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल तुमचं बँकेतून लोन झालं, बँकेने अमाऊंट ट्रान्सफर केली, मग हे सगळं झालं. त्याच्यानंतर ही अजून पुढे प्रोसेस आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की झालं आता, म्हणजे लोन झालं, आता सँक्शन झालं, लेटर भेटलं, ऑल काम ओके. बट त्याच्यानंतर कमीत कमी तुम्हाला पहिल्यांदा बँड्राला जावं लागणार आहे, जे म्हाडाचं मेन ऑफिस आहे तिकडे. तिथून परत तुम्हाला कल्याणला यायचं आहे रजिस्ट्रेशन करायला, परत तुम्हाला म्हाडाला जायचं आहे, बँड्राला जायचं आहे आणि परत तुम्हाला चौथ्यांदा यायचं आहे कल्याणला, डोंबिवलीला यायचं आहे जिथे तुमचं घर असेल चावी घ्यायला. तर हे सगळं एवढी प्रोसिजर आहे ह्याला. तुमचं लोन सँक्शन झालं तर ॲटलिस्ट 1 मंथ लागतं ह्या सगळ्या प्रोसिजरला. येणं जाणं, अपॉइंटमेंट घेणं, हे सगळं. आणि ज्याच्या नावाने लोन करणार आहात त्याला जावं लागतं, कोअप्लिकंटची गरज नाही आहे. जसं माझ्याच भावाला सगळीकडे जावं लागत होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल अमाऊंट तुमच्या हातात किती असली पाहिजे ती सांगेल मी तुम्हाला. मी एक नोट डाऊन करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर तुम्ही डाऊन पेमेंट करणार असाल तर डाऊन पेमेंट 10% तुमचं 1,76,000 आणि तुमची रजिस्ट्रेशन जे करायचं आहे त्याची फीज आहे 47,500 जे म्हाडा स्वतः करून देते ते. नंतर तुम्हाला मेंटेनन्स आहे, तुमचं घराची चावी भेटणार त्याच्या आधीच तुम्हाला 1 इयरचा मेंटेनन्स पे करावा लागतो. मला हे गणित थोडं कळत नाही, पण आता म्हाडानेच काहीतरी रूल रेग्युलेशन बनवले असेल म्हणून सांगितलं असेल की पे करा म्हणून. तर ते तुमचं 29,100 रुपये पे करायचे आहेत तुम्हाला. नंतर जेव्हा लोनची प्रोसिजर चालू असते तेव्हा तुम्हाला बँकेतून कॉल येईल की अमाऊंट पे करायसाठी लीगल फीज म्हणून. तर अमाऊंट्स आहेत मी तुम्हाला एकदा सांगते. आपलं मेंटेनन्स चालू होतं, मेंटेनन्स 29,100 रुपये. लीगल फीज चालू होतं, सॉरी, ठीक आहे. लीगल फीज आहेत. बँक जेव्हा लोन करते तेव्हा एक लीगल फीज म्हणून लागते, ती आमच्याकडून घेतली होती 24,200. आणि लॉग इन फीज म्हणजे जेव्हा पण तुमच्या नावाने म्हणजे लोन करतं बँक तेव्हा लॉग इन करावं लागतं, तुमचं नाव सगळं वगैरे टाकून. तेव्हा एक लॉग इन फीज लागते, ती आमच्याकडून 2300 रुपये घेतली होती. आणि तुमचे जे पण डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे कोणतेही झाले, तुमचं ITR फाईल असो किंवा तुमचं डोमासाईल इन्कम सर्टिफिकेट, तुमचे स्टेटमेंट काढणं असो किंवा झेरॉक्स, सगळं म्हणजे जेवढं पण काही फोटो वगैरे सगळं काय असेल त्याचं मी राऊंड फिगर 10,000 टाकलेलं आहे. एवढं जात नाही म्हणा, 5,000 मॅक्स टू मॅक्स जाईल, पण एक अंदाज असावा आपल्याकडे, असावा अमाऊंट म्हणून त्या टाकून ठेवले मी.
तर टोटल बघाल तर 2,89,900 म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुमच्याकडे म्हाडाचं घर घेण्यासाठी 3 लाखाची ॲटलिस्ट अमाऊंट पाहिजे, तर तुम्ही जाऊन म्हाडाचं घर घेऊ शकता. आणि हे 3 लाख तुमचं डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशन, मेंटेनन्स हे सगळं आहे. त्याच्यानंतर हे सगळं अमाऊंट तुम्हाला लागणार आहेत सुरुवातीलाच. आणि हे घेतल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा घराची चावी भेटते तेव्हा तुम्हाला मीटर बसवा, म्हणजे मीटर असतं, मीटरचा फॉर्म पण फिल करावा लागतो. तर जे समथिंग 1624 रुपये आहेत. बट तिथे एक फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे, तो जर फॉर्म तुम्ही फिल करून दिलात तर ते 1624 रुपयापासून तुम्हाला 3-4 दिवसामध्ये रिटर्न येऊन जातात. तर हे फॉर्म पण, मीटर पण बसवायचं असतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला चावी दिली जाते. मग तुम्ही घर पूर्ण बघू शकता. मग अजून घरामध्ये काय म्हणजे असेल, म्हणजे आम्ही गेलो होतो तर आमच्या घरामध्ये आम्हाला सांगितलं होतं की कलर पुन्हा एकदा एक हात मारून देतील, आणि काही टाळा तुटलं असेल, पाणी व्यवस्थित आहे सगळं बघायचं आहे आपल्याला. आणि जर व्यवस्थित सगळं असेल आणि काही तुटलेलं वगैरे असेल तर ते लोक म्हाडाचे स्वतः आपल्याला दुरुस्त करून देतात विदाऊट एनी फीज. तर मग हे आपण असं घर घेऊ शकतो. आणि जरी अजून कोणाला काही कळलं नसेल, काही समजलं नसेल, तर मी नंबर पुन्हा एकदा सांगते, डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. त्या नंबरला तुम्ही कॉल करा, त्या ठिकाणी व्हिजिट करा. आणि तरीही त्या लोकांनी सांगितलं तरी तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. हे सगळं जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब करा. तर या सगळ्या प्रोसेसला 3 महिने लागतात, खूप पेशन्स लागतात. येणं जाणं, कॉल्स कंटिन्यू, सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि जोपर्यंत तुमचं हक्काचं घर तुमचं होत नाही तोपर्यंत कोणाला सांगू नका. सगळ्यांच्या नजरा असतात, कोणाची चांगली असते आपल्याला माहीत नाही, कोणाची वाईट असते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे, आणि तुम्हाला काही पण कळलं नसेल, काही म्हणजे आता प्रत्येकजण वेगवेगळ्या एरियामध्ये राहत असतं, वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे, तसं तुम्ही आपापल्या एरियामध्ये चौकशी करू शकता. सगळीकडे वेगवेगळे स्क्वेअर फीटनुसार रेट असतात. मला वाटतं आमचं जे आहे ते समथिंग 321 स्क्वेअर फीट आहे. थोडं कमी स्क्वेअर फीट आहे, पण ठीक आहे. सध्या आता मुंबईत स्वतःचं घर असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते कितीही स्क्वेअर फीट असलं तरीसुद्धा. त्यामुळे अजून काय माहिती पाहिजे असेल तर प्लीज मला मेसेज करा. माझं फेसबुक, इंस्टाग्राम दोन्हीचे पण लिंक आहेत. आणि काही नाही समजलं तर प्लीज मला तुम्ही बोलू शकता, मी नक्की सांगेल तुम्हाला. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती मिळेल ह्या सगळ्या गोष्टीबद्दलची, कसं काय 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 असतं आणि काय नसतं. तर नक्की बघा आणि लाईक करत राहा.